नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 76 लाख मतदान वाढलं कसं? 5 वाजेच्या नंतर हे 76 लाख मतदान वाढलंय. ते कसं वाढलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारला. त्यांचं उत्तर असं आलं की आमच्याकडे याचा डाटा नाही. इलेक्शन कमिशनने असं उत्तर दिलं की आमच्याकडे डाटा नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांना विनंती केली की ही खूप मोठा घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, सगळ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. ही अशी हाक दिली असताना कुठलाही विरोधी पक्ष नेत्यांनी याला रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहिलं आणि हा पूर्ण प्रकार सांगितला, तरी देखील त्यांच्याकडनं कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केले, याचिका दाखल केली. चेतन आहिरे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी याचिका दाखल केली की 76 लाख मतदान वाढलं कसं याचं उत्तर हवं. आज म्हणजे 23 जून 2025 आज याची सुनावणी झाली आणि 25 तारखेला म्हणजे परवा दिवशी याचा निकाल येणार. याच्या अगोदर 1-2-3 सुनावण्या झाल्यात. त्यामध्ये इलेक्शन कमिशनला नोटीस बजावली होती आणि आज बरीच सविस्तर युक्तिवाद झाला. बाळासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला, इलेक्शन कमिशनचे जे वकील होते त्यांनी देखील युक्तिवाद केला. या पूर्ण युक्तिवाद कोर्टाने ऐकल्यानंतर परवा दिवशी याच्यावरती आता निकाल देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की कुठल्याही न्यूज चॅनलने याला गांभीर्याने घेतलेलं नाही. एक मुंबई तक सोडलं तर कोणी यावर बोलताना दिसत नाही. मुंबई तकनी आज एक तासाचं विशेष चर्चासत्र घडवलं होतं. त्यांनी बराच मुद्दा उचललाय, परंतु मुंबई तक व्यतिरिक्त इथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाने हा मुद्दा उचललेला नाही. TV9 असू द्या, AP माझा असू द्या, G24 मुख्य प्रवाहातली महाराष्ट्रातल्या कुठल्याही मीडियाने हा मुद्दा उचललेला नाही. अत्यंत गांभीर्यपूर्ण विषय आहे, तरी देखील मुद्दा का उचलला जात नाही हा प्रश्न उपस्थित राहतो. काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेस मध्ये राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता. सेम मुद्दा राहुल गांधींनी उचलला की ईव्हीएमचा घोटाळा कुठेतरी झालाय, त्यात पारदर्शकता नाही, अशा आशयाचा विषय होता. तो भारतभर विषय चालला, त्यावर बरीच चर्चा झाली, परंतु वंचित बहुजन आघाडी सतत यावर काम करते, तरी प्रमुख मीडिया, मुख्य मीडिया यावर लक्ष देत नाही. हा प्रश्न उपस्थित राहतो. असं का घडतंय? याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मुद्दा अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 76 लाख मतदान वाढलंच कसं आणि याचा डाटा इलेक्शन कमिशन नाही बोलतीये, हा खूप महत्वाचा विषय. अशामध्ये आता इलेक्शन कमिशन कडनं एक जाहीर करण्यात आलंय की 45 दिवस इलेक्शन झाल्यानंतर 45 दिवसानंतर कुठलाही डाटा ठेवायचा नाही, डिस्ट्रॉय करायचा. हा एक मुख्य विषय आहे आणि कुठेतरी गडबड होते असं दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला या पूर्ण प्रकरणामध्ये काय वाटतंय? वंचित बहुजन आघाडी लढत असलेल्या लढ्याला त्यांना यश येईल का? बाळासाहेब आंबेडकर यांनी जो युक्तिवाद केला त्याद्वारे आता 25 तारखेला नेमकं काय होतंय? इलेक्शन कमिशनला हायकोर्ट काही सूचना देतंय का ते पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.